ठाण्यातील वेगळे इस्टेट सणाचा माहोल होता। ढोल ताशांचा गजर, जयघोष, दिव्यांची रोषणाई, गणरायाच्या मिरवणुका रस्त्यावरून पुढे जात होत्या। रात्र जरी गडद होती तरीही परिसर झगमगून निघाला होता। शेकडो लोक विसर्जन पाहण्यासाठी जमले होते। त्यातच रस्ता क्रमांक 27 वर काही तरुण मित्रांचा गट उभा होता। त्यांच्यात एक तरुण विठ्ठल गायकर, त्यांचा चेहरा सणाच्या आनंदाने उजळलेला होता। त्याला अजिबात कल्पना नव्हती की काही क्षणात हा आनंद रक्ताने माखला जाईल। मिरवणूक पुढे जात असताना अचानक गर्दीत आवाज उठला। संतोष पवार हा वसंत टोकरे याला बाचाबाची करू लागला। बोलणं थोड्याच वेळात हाणामारीत बदललं। विठ्ठलचा मित्र शंकर आणि बाबू यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं तिथेच वातावरण आणखी तापलं। थोड्याच वेळात संतोषचा भाऊ महेश पवार, त्याचे साथीदार महेश पाटील आणि अमित पवार हे वाहनासह आले। वाद चिघळला। बाबू यांना मारहाण झाली। वसंत टोकरे वाद सोडून निघून गेला, तर बाबू थेट श्रीनगर पोलीस ठाण्याकडे निघाला। मित्रांमध्ये दुरावा वाढत होता आणि याच दरम्यान सर्वात भयंकर प्रसंग घडणार होता। संतोष आणि महेश हे कारमध्ये बसले होते। बाहेर शंकर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण अचानक कारचा इंजिनचा आवाज वाढला। क्षणभरात कार पुढे झेपावली। समोर उभा असलेला विठ्ठल गायकर थेट कारच्या धडकेत सापडला। तो खाली कोसळला। लोकांना वाटलं अपघात झाला असेल, पण सगळ्यांच्या डोळ्यासमोर अकल्पनीय दृश्य घडलं। संतोष पवारने गाडी थांबवली नाही, त्याने कार परत फिरवली आणि विठ्ठलवर पुन्हा चढवली। एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा रस्त्यावर गाड्याचे टायर लाल झाले। काही क्षणातच विठ्ठल गायकरचा मृतदेह चंदामेंदा झाला। जागीच त्याचा शेवट झाला। आनंदाचा सण एकदम रक्तरंजित दृश्यात बदलला। याच गाडीखाली शंकर वरठेही चिरडले गेले। तो गंभीर जखमी झाला। रस्त्यावर विठ्ठलचा मृतदेह पडून होता। त्याच्या भोवती नागरिकांच्या किंकाळ्या, रडारड, धावपळ सुरू होती। उत्सवाच्या नगाऱ्यांवर मात केली तर लोकांच्या आक्रोशाने वातावरण दणाणून गेलं। गावात संतापाची लाट पसरली। रात्रीच नागरिकांनी थेट श्रीनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला। हा खून आहे, अपघात नाही, अशी घोषणा सुरू झाली। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी संतोष पवार, महेश पवार, अमित पवार आणि महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला। गुन्ह्यातील कार जप्त करण्यात आली। एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। परंतु सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला की हा संतोष पवार नक्की कोण? चौकशीत समोर आलं की संतोष पवार हा तडीपार आरोपी आहे। त्याला जामिनावर सुटका झाल्यानंतरही तो ठाण्यातील राहत्या भागात सतत येत होता, वारंवार वाद घालत होता आणि मात्र पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते। यामुळे पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। एका बाजूला गणरायाची मूर्ती नदीकडे विसर्जनासाठी निघाली होती, तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल गायकर नावाचा तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून राहिला। सणाच्या रात्री आनंदाऐवजी शोककळा पसरली। नागरिकांच्या डोळ्यातला प्रश्न, याला अपघात म्हणायचं की सरळ खून?